नमस्ते. होमिओपॅथीमध्ये आपण ज्यावेळेस केस घेतो त्यावेळेस केसच्या आपण मुळाशी जातो आणि कारण काय आहे ते सर्च करण्याचा प्रयत्न करतो. अशाच एका पेशंटची केस घेता घेता आम्ही कारण शोधत होतो आणि ती केस होती व्हिटिलिगोची. अर्थातच हे नंतर डायग्नोज झालं, पण आधी वाटलं हे पांढऱ्या डागांची केस आहे. तर ते पांढरे डाग म्हणजे ल्युकोडर्मा, पण ल्युकोडर्मा आणि व्हिटिलिगो ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं डायग्नोसिस झालं व्हिटिलिगो आणि कारण आम्ही जेव्हा शोधलं त्यावेळेस आम्हाला धक्का बसला. कारण ओमेगा 3 जे फिश ऑइलपासून बनणाऱ्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या टॅबलेट्स तो घेत होता आणि त्या टॅबलेट्ससोबत तो दूध पित होता आणि हे त्याचं डेली रुटीन होतं. अक्षरशः हा एवढा मोठा ऑपोजिट डाएट आहे, एवढा मोठा विरुद्ध आहार आहे. हा शरीरात गेल्यानंतर विष हे क्रिएट करणारच, तुमच्या बॉडीमध्ये ते पॉइझन तयार करणार आणि त्याचे जे इंटरनल डॅमेज आहे तो स्किनवर दिसतो आणि स्किन खराब होते. तर हे असं सर्व चक्र असतं. डाएट फार मॅटर करतो. आपल्याला आयुर्वेदात पूर्वीपासून सांगितलेलं आहे की दुधासोबत कुठलेही दुसरे पदार्थ, फळं, त्याच्यानंतर कुठलंही अन्न, मीठ वगैरे हे काही चालत नाही. हा सगळा ऑपोजिट डाएट आहे. याची जी लिंक आहे, प्रूफ, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार. पण माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे की जी पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेली गोष्ट आहे ती तुम्ही फॉलो केली पाहिजे. कारण आजकाल यूट्यूबवर इकडे तिकडे डायरेक्ट व्हिडिओ ते अपलोड करतात. त्याच्यामध्ये दुधात ते ड्रायफ्रूट्स टाकतील, मनुके टाकतील, काही लोक केळ्याचं शिकरण खातात, काही दूध काल्यासोबत लोणचं खातात. हा इतका मोठा विरुद्ध आहार आहे. तुम्हाला जरी तुमच्या बॉडीवर कुठलाही डाग नाही आला, काही नाही झालं, पण त्या घरातल्या ह्या अशा सवयीमुळे तुमचं मूल तुमचं पाहून त्या गोष्टी फॉलो करतं आणि मग तुम्हाला नाही पण तुमच्या पुढच्या पिढीला मात्र हे असले आजार, हे असले रोग होतात. त्यामुळे विरुद्ध आहार इथंच थांबवा. धन्यवाद.